मनस्पर्शी कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे. शिवगीता भाग 2. गीतांजलीचे हृदय तिच्या छातीत धडधडत होते. शिवराजच्या शेजारी गुडघे टेकताना तिचे मन भीतीने आणि काळजीने भरले होते. त्याच्या छातीवरील जखमेवर दाबताना तिचे हात थरथरत होते. त्याच्या शर्टमधून रक्त वाहत होते. काळे आणि जड हवेत धातूचा वास येत होता. ती तिच्या घशात वाढणारी भीती थांबवू शकली नाही. त्याला इतके अशक्त पाहून ती अंतर्यामी थरथर कापत होती. तू मला का नाही सांगितलेस? हे घडले तेव्हा तू मला फोन का नाही केलास? शिवराजच्या डोळ्यात पाहून उत्तरासाठी विनवणी करत असताना गीतांजलीचा आवाज निराशेने भरला. त्याला गमावण्याची भीती तिच्या मनात घर करून राहिली आणि तिच्या हृदयावर घट्ट बसली. शिवराजचे डोळे विस्फारले. त्याची नेहमीची तीक्ष्ण नजर आता वेदनेने भरलेली होती. त्याचा आवाज कष्टाच्या कुजबुजात बाहेर येत होता. त्याच्या प्रत्येक श्वासात बोलण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसत होता. तुम्हाला काळजी करायची नव्हती. गीतांजलीचे हात त्याच्या जखमेवर अधिक दाबले गेले. तिचे अश्रू ओघळण्याची भीती होती. तू मूर्ख आहेस, ती कुजबुजली. तिचा आवाज सुटला. तुझा जीव गेला असता शिवराज. शिवराजच्या ओठांच्या कोपऱ्यात एक कमकुवत वेदनादायक हास्य पसरले. पण मी नाही. नॅन्सी घाईघाईने खोलीत परतली. तिचा चेहरा भीतीने फिकट पडला होता आणि तिने गीतांजलीकडे टॉवेलचा एक ढीग दिला. हे बघ, हे वापर. डॉक्टर येण्यापूर्वी आपल्याला रक्तस्राव थांबवायचा आहे. गीतांजली शिवराजच्या जखमेवर टॉवेलने पटकन दाबली, पण रक्त येतच राहिले, उबदार आणि अथक. त्याला धरून ठेवताना तिचे हात थरथरत होते. तिच्या बोटांनी त्याच्या बोटांना वेढले होते, सोडायला नकार देत होते. तिच्या मनात वेडे विचार येत होते. प्रत्येक विचार शेवटच्यापेक्षा जास्त भयानक होता. जर मी त्याला गमावले तर? डॉक्टरची वाट पाहत असताना खोलीतील शांतता गुदमरून टाकणारी होती. गीतांजलीचे हृदय धडधडत होते. तिच्या नाडीच्या लयबुद्ध ठोक्यांमुळे इतर सर्व आवाज गायब होत होता. तिने शिवराजवर डोळे रोखून ठेवले होते. त्याला जागे राहण्याची, तिच्यासोबत राहण्याची इच्छा होती. क्षण वेदनादायक मिनिटांमध्ये वाढले. भीती तिच्या आत डोकावत होती. जेव्हा डॉक्टर शेवटी खोलीत आले तेव्हा त्यांचे भाव गंभीर होते. गीतांजलीचा श्वास तिच्या घशात अडकला होता. आपल्याला त्याला ताबडतोब स्थिर करण्याची गरज आहे, तो म्हणाला व्यावसायिक तत्परतेने, परिस्थितीचे मूल्यांकन करत. मला जबाबदारी घेऊ द्या. गीतांजली मागे सरकली. तिचे हात रक्ताने माखलेले होते. डॉक्टर वेगाने काम करत असताना तिचे हृदय अजूनही धडधडत होते. ती बाजूला उभी राहिली आणि डॉक्टर शिवराजच्या जखमेवर उपचार करत असताना असहाय्यपणे पाहत होती. प्रत्येक हालचाल अनंत काळासारखी वाटत होती. खोलीतील तणाव असह्य होता. शिवराजचा श्वास कमी होत गेला. त्याचे डोळे फडफडत होते, कारण तो बेशुद्ध होऊ लागला. गीतांजलीची पकड त्याच्या हातावर घट्ट झाली. तिचा आवाज मऊ, हताश, कुजबुजत होता. माझ्यासोबत राहा शिवराज, प्लीज. क्षणभर त्याचे डोळे उघडले. त्याने तिच्या सुंदर राखाडी डोळ्यांकडे पाहिले आणि लाल चेहऱ्याकडे एका कोमलतेने पाहिले, ज्यामुळे तिचे हृदय विव्हाळले. मी कुठेही जाणार नाही, तो कुजबुजला. त्याचा आवाज ऐकू येत नव्हता. गीतांजली त्याला धरून असताना तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिचे हृदय दुखत होते. तू नाही तर बरे, असे तिने विचारले. सगळं झाल्यावर नाही. तासनतास अंधुक होऊन गेले. डॉक्टरांनी अथक परिश्रम केले आणि शेवटी अनंत काळाच्या अनुभवानंतर त्यांनी गीतांजलीकडे आश्वासनाचा इशारा देत वळून पाहिले. सर आता स्थिर आहेत. ते खूप भाग्यवान आहेत की गोळी त्यांच्या हृदयाच्या नसा पार करू शकली नाही. पण मॅडम, त्यांना विश्रांतीची गरज आहे. आज रात्रीसाठी आता कोणताही ताण नाही. गीतांजली भावनेने घसा घट्ट धरून मान हलवत म्हणाली. थँक्यू. ती कुजबुजली. शब्दच तयार करू शकली नाही. डॉक्टर निघून गेले आणि खोली अचानक शांत झाली, खूप शांत. गीतांजली यांच्या शेजारी बसली होती. तिचा हात अजूनही त्याच्या हात धरून होता, कारण तो बेडवर बेशुद्ध पडला होता. नॅन्सी जवळच लटकत होती. तिची काळजी हवेत स्पष्ट दिसत होती. गीतांजलीचे मन गोंधळले होते. शिवराज इतका कमकुवत, नाजूक होता हे पाहून तिला खूप हादरवून टाकले होते. त्याच्याबद्दलच्या तिच्या वाढत्या भावना, त्यांच्यात निर्माण झालेल्या गोंधळलेल्या अंतराची जाणीव करून घेण्यासाठी तिने आठवडे प्रयत्न केले होते. पण आता त्याला असे पाहून त्या सर्व शंका नाहीशा झाल्या. त्यांची जागा एका भयानक खात्रीने घेतली. ती त्याला गमावू शकत नव्हती. ती त्याच्यावर खोलवर कायमची प्रेमात पडली होती आणि त्याच्याशिवाय जगण्याच्या विचारानेही तिच्या मनात भीतीची थरकाप उडाला होता. रात्र जसजशी पुढे सरकत होती तसतशी गीतांजली त्याच्या शेजारीच राहिली. त्याची काळजी घेत होती, देवाकडे प्रार्थना करत होती. तिच्या बोटांनी त्याच्या हातावर हळुवारपणे हात फिरवला. तिचे हृदय अशा सर्व अव्यक्त शब्दांनी जड झाले होते, जी तिला अजून बोलण्याची संधी मिळाली नव्हती. काही तासानंतर थकव्याचा भार तिला ओढू लागला.
तसाच शिवराज हालचाल करू लागला. त्याचा चेहरा वेदनेने वळवळत होता. त्याचा श्वासोच्छ्वास कमी होता आणि गीतांजलीला लगेच लक्षात आले की त्याच्या जखमेवरील पट्टी पुन्हा रक्तस्राव होऊ लागली आहे. शिवराज, तुझी पट्टी पुन्हा रक्तस्राव होत आहे. तो डोकावत होता. हालचाल करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला खूप वेदना होत होत्या हे स्पष्ट होते. ठीक आहे, तो दात घासून म्हणाला. त्याचा आवाज ताणलेला होता. ठीक नाहीये. गीतांजलीचा आवाज कर्कश झाला आणि ती पटकन उभी राहिली आणि आणखी टॉवेल घेतले. मला मदत करू दे. तिने त्याच्या शर्टसाठी हात पुढे केला. बटणे दाबताना तिचे हात थरथरत होते. कमकुवत पण तरीही जागरूक असलेल्या शिवराजने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. गीतांजली, तुला हे करण्याची गरज नाही. तू बोलणे थांबव. ती कुजबुजली. तिचा आवाज शांत, दृढ निश्चयाने भरलेला होता. मी इथे उभी राहून काही करू शकत नाही. हळूहळू काळजीपूर्वक तिने त्याच्या शर्टची बटणे उघडली. त्याची मजबूत छाटलेली छाती उघडताच तिचा श्वास रोखला गेला. परिस्थितीची गंभीरता असूनही तिचे हृदय धडधडत नव्हते आणि बोटांच्या टोकाखालील त्याच्या त्वचेच्या उबदारतेवर लक्ष केंद्रित न करण्याचा प्रयत्न करताना तिच्या गालावर लाली आली. जुनी पट्टी काढताना तिचे हात थरथरत होते. खोल जखम पाहून तिचे पोट उलटे होत होते. रक्त सर्वत्र पसरले होते. कापडातून भिजत होते. जखम साफ करताना तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. तिचे हृदय त्याच्यासाठी खूप वेदनादायक होते. मी नाही करू शकत. तुला असं पाहून मी सहन करू शकत नाही. गीतांजली कुजबुजली. शेवटी अश्रू ओघळत असताना तिचा आवाज थरथरत होता. मी तुला गमावू शकत नाही शिवराज. मी फक्त करू शकत नाही. शिवराजला वेदना असूनही तिच्या गालावर हात उचलला आणि तिचे अश्रू पुसले. त्याचा स्पर्श सौम्य, कोमल होता. त्याचे गडद हिरवे डोळे अशा भावनेने भरलेले होते जे तिने यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. तू मला गमावणार नाहीस, तो कुजबुजला. मी वचन देतो. पण गीतांजली रडू आवरत नव्हती. तिचे हात पद्धतशीरपणे हलवत होते. शक्य तितकी पट्टी बदलत होते, पण तिचे हृदय तुटल्यासारखे वाटत होते. मला माहीत नाही मी तुझ्याशिवाय काय करेन, तिने कबूल केले. शब्द थांबण्यापूर्वीच बाहेर पडले. शिवराजची नजर मंदावली. त्याच्या बोटांनी अजूनही तिच्या गालावर हात फिरवला. मला काहीही होणार नाही गीतांजली, तो म्हणाला. वेदना असूनही त्याचा आवाज दृढ होता. मी कुठेही जाणार नाही. एकदा पट्टी घट्ट झाली की गीतांजली मागे बसली. तिचे शेवटचे अश्रू पुसताना तिचे हात अजूनही थरथरत होते. शिवराजने तिला पाहिले. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर होती. जणू काय तो तिला पहिल्यांदाच पाहत आहे. मला माफ कर, मी तुला घाबरवले, तो शांतपणे म्हणाला. त्याचा आवाज प्रामाणिक होता. पण मी आता ठीक आहे. थँक्यू गीतांजली स्वतःवर विश्वास ठेवत नव्हती. तिच्या भावना अजूनही खूप तीव्र होत्या. तिने फक्त मान हलवली. तिच्या डोळ्यांनी बराच वेळ त्याच्या डोळ्यात अडकून राहिल्या. मग औषधांच्या प्रभावाखाली तो शांत झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी शिवराजचा सर्वात विश्वासू माणूस अमर घरात आला. खोलीत प्रवेश करताना त्याचे भाव उदास होते. गीतांजली जवळच लटकत होती. तिची काळजी अजूनही तिला कुरतरत होती. तर शिवराज सोफ्यावर बसला होता. फिकट गुलाबी पण सावध. त्याने हल्लेखोरांना पकडले नाही, अमर म्हणाला. त्याचा आवाज कमी होता. आणि आम्हाला अजूनही माहीत नाही की ते कोण आहेत किंवा त्यांना काय हवे आहे. शिवराजचे भाव काळे झाले. त्याचा जबडा रागाने दाबला गेला. ते पुरेसे नाही अमर. अमर पुढे जाण्यापूर्वी संकोचला. अजूनही काही आहे. आम्हाला एक अज्ञात धमकी मिळाली आहे तुमच्या पत्नीसाठी. गीतांजलीला क्षणभर तिचे हृदय थांबल्यासारखे वाटले. तिच्या डोळ्यांना धक्का बसला. काय? ती कुजबुजली. तिचा आवाज ऐकू येत नव्हता. शिवराजचा राग लगेच भडकला. दुखापत असूनही तो उभा राहिला. त्याच्या मुठी घट्ट होत्या. मीटिंग बोलवा आणि सर्वांना बदला घेण्यासाठी तयार करा, जेणेकरून सर्वांना कळेल की माझ्या कुटुंबाशी कोणीही गोंधळ घालू शकत नाही. अमरने गीतांजलीकडे पाहिले आणि नंतर शिवराजकडे. ठीक आहे साहेब, पण आपण तिला काही काळ घरातच ठेवले पाहिजे, निदान आपल्याला अधिक माहिती मिळेपर्यंत. ते तिच्या सुरक्षिततेसाठी. गीतांजली पुढे सरकत मान हलवत म्हणाली. नाही. ती शिवराजकडे थेट पाहत ठामपणे म्हणाली. मी इथे फक्त बंदिस्त राहू शकत नाही. माझे कॉलेज आहे, माझे जीवन आहे. मी हे करू शकत नाही. नक्कीच नाही. मी तुला तुझं शिक्षण सोडायला सांगत नाही, पण आतापासून तू जिथे जाशील तिथे तुझे अंगरक्षक सोबत असतील. मी तुझी सुरक्षितता धोक्यात घालत नाहीये. शिवराजने व्यत्यय आणला. त्याला आवाज तीक्ष्ण होता. त्याच्या स्वरातील संरक्षणात्मक पाहून गीतांजलीचे मन दुखावले, पण ती त्याला तिच्यासाठी हा निर्णय घेऊ देऊ शकत नव्हती. शिवराज प्लीज, मला लक्ष नको आहे. माझ्या भोवती अंगरक्षक असल्याने परिस्थिती आणखी बिकट होईल. तिच्याकडे पाहता शिवराजचे डोळे पाणावले. तिचे रक्षण करण्याची त्याची इच्छा आणि तिच्या इच्छेचा आदर यात तो अडकला होता. त्याचे उसासा टाकला आणि केसांमधून हात फिरवला. ठीक आहे, पण फक्त एका अटीवर.
गीतांजली काय बोलणार हे तिला कळत नव्हते. ती संकोचली. कोणती अट? गीतांजली काय बोलणार हे तिला कळत नव्हते. ती संकोचली. कोणती अट? तो जवळ आला. त्याची नजर गंभीर होती. तुला योग्य प्रशिक्षण मिळेल. काही घडल्यास स्वतःचा बचाव कसा करायचा हे तुला माहीत असले पाहिजे. त्याच्या डोळ्यातील तीव्रता आणि त्याच्या आवाजातील दृढ निश्चय पाहून गीतांजलीचे हृदय धडधडले. तिने वाद घालण्यासाठी तोंड उघडले, पण त्याच्या हावभावातील काहीतरी तिला थांबवायला भाग पाडले. ठीक आहे, ती कुजबुजली. तिचा आवाज श्वास घेण्याचा आतच होता. पण तो विश्रांती घेतल्यावरच शिवराजने तिच्या खांद्यावरून येणारा ताण थोडा कमी होत असताना एक छोटेसे थकलेले स्मित हास्य केले. ठीक आहे. शिवराजच्या बाजूला बसून त्याच्या डोक्याखाली उशी हलक्या हाताने समायोजित करत असताना गीतांजली तिच्या खांद्यावर जगाचे ओझे जाणवत होते. हल्ल्याला बरेच दिवस झाले होते आणि तेव्हापासून प्रत्येक क्षणी तिने स्वतःला त्याच्या काळजीसाठी समर्पित केले होते. तो झोपत असताना ती त्याची काळजी घेत होती. तो व्यवस्थित जेवत आहे याची खात्री करत होती आणि वेदनांच्या प्रत्येक झटक्यात त्याची शेजारी राहिली होती. त्याची जखम बरी होत होती, पण हळूहळू त्याच्या हृदयाजवळ एकेकाळी खोल आणि धोकादायक जखम आता कमी होऊ लागली होती. तरीही जेव्हा जेव्हा तिला त्या जखमेची झलक दिसण्याची तेव्हा तिथे हृदय घट्ट होत असे. त्याला गमावण्याची भीती तिला प्रत्येक जागी सतावत असे आणि ती अशी भीती होती जी ती हलवू शकत नव्हती. तुला आराम करण्याची गरज आहे, शिवराज हळुवारपणे म्हणाला. त्याचा खोल आवाज तिला तिच्या विचारांमधून बाहेर काढत होता. त्याने तिच्याकडे पाहिले. त्याचे काळेभोर डोळे कोमलता आणि निराशेच्या मिश्रणाने भरलेले होते. तू खूप जास्त करत आहे. तुला इतके थकलेले पाहणे मला आवडत नाही, गीतांजली मान हलवत म्हणाली. तिचे राखाडी डोळे दृढ निश्चय होते. मी ठीक आहे. शिवाय मी आधीच विद्यापीठातून सुट्टी घेतली आहे. मी इथेच तुझ्यासोबत राहणार आहे. शिवराजने भुसभुशीत केली. त्याचे ओठ पातळ रेषेत घट्ट झाले. मी तुला सांगितलं होतं की असे करू नको. तू तुझे शिक्षण धोक्यात घालत आहेस. गीतांजलीने हळुवारपणे त्याच्या छातीवर हात ठेवला. त्याची पट्टी खराब होऊ नये म्हणून. शिवराज, तू इथे आहेस. इतक्या धोकादायक परिस्थितीतून बरा होत आहेस हे जाणून मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकले नाही. मला इथे असायला हवे तुझ्यासाठी. क्षणभरही त्याने वाद घातला नाही. त्याचा हात तिच्या हातावर फिरला. त्याच्या बोटांनी तिच्या तळहाताच्या रेषांना ट्रेस केले. तुला हे ओझे उचलण्याची गरज नाही, तो कुरकुरला. त्याचा आवाज आता मऊ झाला होता. भावनेने भरलेला आहे. मी तुझे रक्षण करायचे आहे, उलट नाही. गीतांजली त्याच्याकडे पाहत होती. तिचे हृदय भावनांनी भरलेले होते आणि ती क्वचितच आवरत होती. आपण या जगात एकत्र आहोत शिवराज. तुला आता हे समजले नाही का? मलाही तुझे रक्षण करायचे आहे. शिवराजचे भाव आणखी मंदावले. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर होती. त्यांच्यामध्ये काहीतरी अव्यक्त होते ज्याचा सामना दोघांपैकी कोणीही पूर्णपणे करू शकले नव्हते. पण ते नाते निर्विवाद होते आणि या नाजूक क्षणी गीतांजलीला असे वाटल्याशिवाय राहता आले नाही की सर्व काही बदलले आहे. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.